नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यामधील साम्य व भेद हे समजून घेतले आहे। तर आज आपण महत्तम सामाजिक हिताचे तत्व या घटकाचा अभ्यास करणार आहोत। द प्रिन्सिपल ऑफ मॅक्झिमम सोशल ॲडव्हांटेज, थोडक्यात प्रास्ताविक। सार्वजनिक आयव्ययाबाबतच्या धोरणावर समाजाचे कल्याण मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते। अलीकडच्या काळात लोककल्याणकारी राज्याच्या उद्दिष्टाला महत्त्व प्राप्त झाल्यामुळे सरकारी कार्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे। साहजिकच सार्वजनिक आयव्ययाला दिशा देणाऱ्या व नियंत्रित करणाऱ्या तत्वांची आवश्यकता भासली। त्यामधूनच महत्तम सामाजिक हिताच्या तत्वाला सार्वजनिक आयव्ययात महत्त्व प्राप्त झाले। तर यावरूनच आज आपण सरकारी भूमिकेबाबत सनातनवादी विचारवंत आणि आधुनिक विचारवंतांमध्ये काय मतभेद आढळतात हे बघणार आहोत। सनातन दृष्टिकोन। सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते प्रत्येक कर वाईट आहे। सरकारी खर्च अनुत्पादक असतो, त्यामुळेच सरकारचे कार्यक्षेत्र मर्यादित ठेवले पाहिजे। ॲडम स्मिथ, रिकार्डो व इतर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते खाजगी खर्च उत्पादक असतो, सरकारी खर्च अनुत्पादक असतो। तर जेबीसे यांच्या मते सार्वजनिक आयव्ययाची ती योजना सर्व योजनांमध्ये सर्वोत्तम आहे की जिच्यामुळे खर्च कमीत कमी होतो व सर्वोत्तम कर तो आहे की ज्याची रक्कम सर्वात कमी आहे। सार्वजनिक आयव्ययासंबंधी वरील दृष्टिकोन बाळगण्याच्या विचारवंतांच्या अपेक्षा सर हेनरी पार्नेल यांनी पुढील शब्दात व्यक्त केल्या आहे। त्यांच्या मते सुव्यवस्था आणि परकीय आक्रमणापासून संरक्षण यासाठी कराव्या लागणाऱ्या किमान आवश्यक खर्चाशिवाय होणारा अंशमात्र खर्चसुद्धा अपव्यय व अन्याय असून समाजावर निष्कारण बोजा टाकणारा असतो। अशा प्रकारे सनातनवादी दृष्टिकोन आपण बघितलेला आहे। म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते महत्तम सामाजिक हिताचे तत्व काय आहे हे आपल्याला समजते। तर आधुनिक दृष्टिकोन। आधुनिक अर्थशास्त्रज्ञ प्रत्येक कर वाईट अथवा समाजहित विरोधी असतो असे मानत नाहीत। सार्वजनिक खर्चाला अपव्यय मानत नाही। सार्वजनिक आयव्ययाचा देशाच्या आर्थिक जीवनावर परिणाम होतो असे मानतात। त्यांच्या मते व्यक्तीने स्वतःचे हित पाहणे व सरकारने स्वतःचे हित पाहणे यात फरक आहे। जेव्हा व्यक्ती स्वतःचे हित पाहते तेव्हा इतरांचा फायदा होईल असे नाही, परंतु जेव्हा सरकार स्वतःच्या हिताची काळजी घेते तेव्हा देशातील सर्व लोकांच्या हिताची काळजी घेतली जाते। त्यामुळेच सरकारचे महत्तम हित हे समाजाचे महत्तम हित होय। यालाच महत्तम सामाजिक हिताचे तत्व असे म्हणता येईल। सरकारी खर्चाचे चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होतात। कर आकारणी व इतर प्राप्तीचेही बरे वाईट परिणाम असे परिणाम होतात। वाईट परिणाम कमीत कमी आणि चांगले परिणाम जास्तीत जास्त होतील असे धोरण सरकारने स्वीकारायचे असते। महत्तम सामाजिक हिताचे तत्व विचारात घेऊन ते साध्य करता येते। पुढे आपण महत्तम सामाजिक हिताचे तत्व काय आहे हे बघणार आहोत। महत्तम सामाजिक हिताचे तत्व ही संकल्पना डॉक्टर डाल्टन यांनी सर्वप्रथम मांडली आहे। महत्तम सामाजिक हिताचे तत्व प्रास्ताविक। सर्वप्रथम डॉक्टर डाल्टन यांनी
सार्वजनिक आयव्ययाच्या शास्त्रात महत्तम सामाजिक हिताचे तत्त्व मांडले. त्यांच्या मते सार्वजनिक आयव्ययाच्या व्यवहारामुळे समाजाच्या एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे खरेदी शक्तीचे हस्तांतरण होत असते. कर व इतर साधनांद्वारे काही व्यक्तींजवळील उत्पन्न सरकारकडे हस्तांतरित केले जाते. सार्वजनिक खर्चाच्या रूपाने हे उत्पन्न गरजू लोकांकडे हस्तांतरित केले जाते. त्यामुळे देशातील संपत्तीचा आकार व स्वरूपात बदल होऊन त्याचा संपत्तीच्या वितरणावर परिणाम होतो व हे बदल समाजाला फायदेशीर ठरल्यास समाजाचे महत्तम हित साध्य होईल. डाल्टन यांच्या मते जिच्या कार्यापासून महत्तम सामाजिक हित साधले जाते ती सार्वजनिक आयव्ययाची सर्वोत्तम पद्धती होय. महत्तम सामाजिक हिताच्या तत्त्वाचा सैद्धांतिक आधार घटत्या उपयोगितेचा नियम आहे. जसा जसा व्यक्तीजवळ पैसा अथवा संपत्ती घटत जाते तसतशी त्याची उपयोगिता वाढत जाते. या उलट पैसा अथवा संपत्ती वाढत जाते तसतशी उपयोगिता देखील घटत जाते. हा नियम सार्वजनिक उत्पन्न व खर्च या दोन्ही बाजूंना स्वतंत्ररित्या लागू करता येतो. तर आपण सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय ते बघूया. सार्वजनिक उत्पन्न सरकारने केलेल्या कर आकारणीमुळे समाजाला पैशाचा त्याग करावा लागतो. जसे जसे कर रूपाने समाजाकडून अधिकाधिक पैसा जमा करील तसतसा समाजाचा पैशाचा त्याग वाढत जाईल, कारण समाजाचे उत्पन्न कमी होईल. महत्तम सामाजिक हिताच्या तत्वानुसार कर आकारणीमुळे समाजाला करावा लागणारा सीमांत त्याग न्यूनतम राहिला पाहिजे. करात जसजशी वाढ होत जाते तसतसे समाजाचे उत्पन्न देखील कमी कमी होत जाते व सीमांत त्याग वाढत्या गतीने वाढतो. सार्वजनिक खर्च सरकारने आपल्या विविध बाबींवर अशा रीतीने खर्च करावा की जेणेकरून त्याचा सीमांत लाभ समान होईल. त्यामुळे एकूण लाभ महत्तम होईल. विविध बाबींवर सरकारी खर्च वाढत जातो तसतसा त्यापासून समाजाला मिळणारा सीमांत लाभ कमी कमी होत जातो. या नियमानुसारच सरकारला खर्चात योग्य ते फेरफार करावे लागतात. उत्पन्न खर्चाचा आयव्यय समतोल सार्वजनिक उत्पन्नाच्या बाजूने वाढत्या सीमांत त्यागाचा नियम लागू होतो आणि सार्वजनिक खर्चाच्या बाजूने घटत्या सीमांत लाभाचा नियम लागू होतो. त्यामुळे जेव्हा सरकार कर बसविते तेव्हा काही प्रमाणात समाजाला अनुपयोगिता निर्माण होते. करांचे प्रमाण जसजसे वाढत जाईल तसतशी अनुपयोगिता म्हणजेच त्यागाचा भार वाढत जाईल. सरकार जेव्हा खर्च करते तेव्हा समाजाला उपयोगिता प्राप्त होते. सरकारी खर्च जसजसा वाढत जाईल तसतशी त्याची समाजाला असलेली उपयोगिता म्हणजे लाभाचे प्रमाण घटत जाईल. पुढे आपण डॉक्टर डाल्टन यांनी महत्तम सामाजिक हिताचे तत्त्व पुढील आकृतीद्वारे स्पष्ट केले आहे ते आपण बघूया. हे तत्त्व पिगू यांनी देखील आपल्या महत्तम सकल लाभाच्या नियमात मांडलेले आहे. त्यांच्या मते प्रत्येक दिशेने सार्वजनिक खर्च अशा बिंदूपर्यंत वाढविला पाहिजे की प्रत्येक बाबींवर खर्च केलेल्या पैशाच्या शेवटच्या मात्रेपासून मिळालेली उपयोगिता प्रत्येक बाबींवरील पैशाची शेवटची मात्रा सरकारला देताना आलेल्या अनुपयोगिते इतकी होईल. तर ती आपण पुढील आकृतीच्या साहाय्याने हा नियम किंवा तत्त्व स्पष्ट करता येईल ते आपण बघूया.
तर शेजारील आकृतीमध्ये अक्ष या अक्षावर सार्वजनिक उत्पन्न खर्चाच्या म्हणजेच आयव्यय पैशाच्या स्वरूपातील मात्रा दर्शविल्या आहे. अय या अक्षावर सीमांत सामाजिक लाभ आणि त्याग यांच्या मात्रा दर्शविल्या आहेत. तर ब वक्र सार्वजनिक खर्चातील वाढीबरोबर घटत जाणारा सीमांत सामाजिक लाभ दर्शवितो. तर त वक्र कर रूपाने सरकार जसजसे आपले उत्पन्न वाढवित जाते तसा सीमांत सामाजिक त्याग वाढत जातो हे दर्शविते. स बिंदूत म इतक्या सार्वजनिक आयव्ययाच्या पातळीला सीमांत सामाजिक त्याग आणि सीमांत सामाजिक लाभ समान झाला आहे व स ही महत्तम सामाजिक हिताची मर्यादा आहे. तर या आकृतीमध्ये महत्तम सामाजिक हिताचे तत्व थोडक्यात स्पष्ट केलेले आहेत. तर महत्तम सामाजिक हिताचे निष्कर्ष आपण बघूया. सार्वजनिक आयव्ययाची एक विशिष्ट सीमा असेल तर या सीमेपर्यंत केलेले उत्पन्न खर्चाचे व्यवहार समाजाला सर्वात फायदेशीर ठरतात. दुसरा निष्कर्ष, या मर्यादेत कमी अथवा जास्त प्रमाणात व्यवहार केल्यास एकूण सामाजिक लाभाचे प्रमाण कमी होईल. तिसरा निष्कर्ष, एकूण सामाजिक लाभ महत्तम होण्यासाठी प्रत्येक विभागावरील सार्वजनिक खर्चाचा लाभ समानच असला पाहिजे. तसा नसल्यास त्या विभागावरील खर्चाचे प्रमाण कमी करून ज्यावर सामाजिक लाभ जास्त आहे त्यावरील खर्चाचे प्रमाण वाढवावे लागेल. या तत्वाचे आपण गृहीते बघूया. पहिले गृहीत, दीर्घकाळ विचारात घेऊन विवेचन केले आहे. दुसरं गृहीत, विवेचन काळात समाजाची मानसिक स्थिती बदलत नाही. तिसरे गृहीत, सरकारच्या आयव्यय व्यवहारात सार्वजनिक उत्पन्न व सार्वजनिक खर्चाचा समावेश होतो. चौथे गृहीत, पैशाला लागू होणारा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम विचारात घेतला आहे. अशा प्रकारे महत्तम सामाजिक हिताचे तत्व पिगू यांनी गृहीतांसहित स्पष्ट केलेले आहे. तर पुढे आपण महत्तम सामाजिक हिताचे निकष बघूया. थोडक्यात, सार्वजनिक आयव्ययाच्या व्यवहारामुळे समाजाचे महत्तम हित साधले जाते किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी डॉक्टर डाल्टन यांनी पुढील निकष सुचविले आहेत. पहिला घटक, समाजाचे संरक्षण. देशातील जनतेचे परकीय आक्रमणापासून संरक्षण व अंतर्गत सुव्यवस्था राखणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे. अंतर्गत शांतता आणि बाह्य सुरक्षितता नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करते आणि नागरिकांच्या आर्थिक जीवनात सुधारणा घडवून आणते. त्यातूनच महत्तम सामाजिक हित साध्य होते. उदाहरणार्थ, त्यासाठी सरकारने न्यायव्यवस्था, पोलीस दल, सैन्य दलाची उभारणी करून अंतर्गत व बाह्य शत्रूपासून जनतेचे यशस्वीपणे संरक्षण करणे आवश्यक ठरते. दुसरा घटक, उत्पादनात सुधारणा. सार्वजनिक आयव्ययाच्या व्यवहारामुळे उत्पादनात सुधारणा झाली पाहिजे. उत्पादनातील सुधारणांची पुढील 3 लक्षणे आहेत. पहिले लक्षण, उत्पादन क्षमतेत वाढ. उत्पादन शक्तीत वाढ होऊन दरडोई उत्पन्नात वाढ झाली तर उत्पादनात सुधारणा झाली असे समजावे. दुसरा घटक, उत्पादन संघटनेत सुधारणा. उत्पादनाच्या संघटनेत सुधारणा झाल्यामुळे
उत्पादनातील अपव्यय कमी होतो. उत्पादन घटकांचा पुरेपूर वापर होऊन अपव्यय टाळला म्हणजे उत्पादनात सुधारणा झाली असे समजावे. तिसरा घटक उत्पादन रचनेत सुधारणा. उत्पादनाच्या रचनेत सुधारणा झाल्यास अधिकाधिक लोकांच्या गरजा पूर्ण करून निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने उत्पादन रचनेत सुधारणा झाली पाहिजे. तिसरे निकष संपत्तीच्या वितरणात सुधारणा. सार्वजनिक आयव्ययाच्या व्यवहारामुळे संपत्तीच्या वितरणात सुधारणा घडून आली पाहिजे. ही सुधारणा पुढील 2 प्रकारे होऊ शकते. पहिला घटक विषमतेत घट. सार्वजनिक आयव्ययामुळे समाजातील सांपत्तिक विषमतेत घट झाली तर एकूण सामाजिक लाभाचे प्रमाण वाढत जाते. त्यासाठी उच्च उत्पन्न गटावर कर लावून जमा होणारी रक्कम अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना मदत म्हणून दिली तर विषमतेत घट होईल. दुसरा घटक उत्पन्नातील उच्चावचने कमी करणे. सार्वजनिक आयव्ययाद्वारे व्यक्ती व कुटुंबाच्या उत्पन्नात कालानुसार होणारी उच्चावचने कमी करून विषमता कमी करता येते. चौथा निकष आर्थिक स्थैर्य आणि पूर्ण रोजगार. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आर्थिक अस्थैर्य आणि अपूर्ण रोजगार आढळतो. सार्वजनिक आयव्ययाच्या व्यवहारामुळे अर्थव्यवस्थेत आर्थिक स्थैर्य व पूर्ण रोजगार प्रस्थापित करणे शक्य झाले पाहिजे. पाचवा निकष भविष्याची तरतूद. व्यक्ती येतात आणि जातात परंतु समाज कायम असतो. त्यामुळेच सरकारी अर्थकारण वर्तमान काळाबरोबर भविष्य काळाचाही विचार करणारे असावे. वर्तमान पिढीच्या फायद्याबरोबरच सरकारी कार्याचे भावी परिणाम चांगले होणारे असले पाहिजेत. अशा प्रकारे महत्तम सामाजिक हिताचे निकष आहेत. पुढे आपण महत्तम सामाजिक हिताच्या मर्यादा व अडचणी बघूयात. मर्यादा व अडचणी त्या पुढील प्रमाणे. पहिला घटक अव्यवहार्य. कर आकारणीमुळे समाजाला करावा लागणारा सीमांत त्याग आणि सार्वजनिक खर्चामुळे समाजाला होणारा सीमांत लाभ यांचे अचूक मापन करून मेळ घालणे कठीण आहे. खाजगी व्यक्तीला सुद्धा ते शक्य होत नाही. तेव्हा सरकारला संपूर्ण समाजाच्या बाबतीत ते करणे अशक्य वाटते. डॉक्टर डाल्टन यांनी देखील ही अडचण मान्य केली आहे. दुसरा घटक समाजहिताची कल्पना अस्थिर. समाजहित म्हणजे नेमके काय याबाबत विचारवंतांमध्ये एकमत नाही. काहींच्या मते जास्तीत जास्त समाधान म्हणजेच महत्तम सामाजिक हित होय, तर काहींच्या मते सर्वात चांगल्या लोकांचे महत्तम समाधान म्हणजे महत्तम सामाजिक हित होय, तर काहींच्या मते समाजहिताचे मापन भौतिक प्रगतीने केले पाहिजे, तर काहींच्या मते सांस्कृतिक विकासाने मापन केले पाहिजे. थोडक्यात समाजहिताची कल्पना अस्थिर आहे. तिसरा घटक संवेदनक्षम मनाचा अभाव. सरकारने कराचे तोटे व खर्चाचे फायदे यांची तुलना करावी लागते, परंतु अशी तुलना करण्यासाठी सरकारजवळ संवेदनक्षम मनाचा अभाव आढळतो. चौथा घटक सीमांत लाभ व सीमांत त्याग यांचा अचूक समसंबंध स्थापन करणे कठीण. सरकार विविध बाबींवर खर्च करते, त्याचे लाभ देखील वेगवेगळे मिळत असतात, परंतु 2 लाभांचा 2 खर्चांचा मेळ कसा घालायचा
संरक्षणावरील खर्च आणि शिक्षणावरील खर्च यांपासून मिळणारे लाभ समान नाहीत. अशा परिस्थितीत सीमांत लाभ व सीमांत त्याग यांचा अचूक समसंबंध स्थापन करणे कठीण आहे. डॉक्टर डाल्टन यांनी देखील हे मान्य केले असून ही सरकारी खर्चाच्या सममूल्याची अपूर्णता होय, असे ते म्हणतात. 5वा घटक, सार्वजनिक खर्चातील वाढीला आपोआप आळा बसणे शक्य नसते. महत्तम सामाजिक हिताच्या तत्वानुसार सार्वजनिक खर्च एका विशिष्ट मर्यादेपाशी थांबविण्याची क्रिया आपोआप व्हायला पाहिजे. पण तसे करण्याचा प्रयत्न केला तर सार्वजनिक आयव्ययाचे सर्व व्यवहार विस्कळीत होण्याची शक्यता असते. 6वा घटक, सार्वजनिक खर्चाच्या बाबतीत मतभेद. समाजहित साध्य करण्याबाबत विचारवंतांमध्ये एकमत आढळते, परंतु ते साध्य करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या खर्चावर अधिक भर द्यावा आणि कोणत्या खर्चावर कमी भर द्यावा याबाबत मतभेद आढळतात. तर अशा प्रकारे आज आपण महत्तम सामाजिक हिताचे तत्व म्हणजे काय, त्याचे निकष, मर्यादा, अडचणी इत्यादी घटक समजून घेतले आहेत. थोडक्यात या प्रकरणावरील काही महत्त्वाची प्रश्न देत आहेत. ती तुम्ही लिहून घ्या किंवा त्या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तर प्रश्न पहिला, टिपा लिहा. पहिला प्रश्न, सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप. प्रश्न दुसरा, सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती. प्रश्न तिसरा, खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यातील साम्य. प्रश्न चौथा, खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यातील भेद. प्रश्न पाचवा, महत्तम सामाजिक हिताचे निकष. प्रश्न 6वा, महत्तम सामाजिक हिताचे तत्व. प्रश्न 7वा, महत्तम सामाजिक हित तत्वाच्या मर्यादा. अशा प्रकारे या 7 टिपा आहेत. या तुम्हाला 5 मार्कसाठी विचारल्या जातात. प्रश्न दुसरा, लघुत्तरी प्रश्न. यामध्ये पहिला प्रश्न, सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप स्पष्ट करा. प्रश्न दुसरा, सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती स्पष्ट करा. प्रश्न तिसरा, खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यातील साम्य सांगा. प्रश्न चौथा, खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यातील भेद स्पष्ट करा. प्रश्न 5वा, महत्तम सामाजिक हिताच्या तत्वाची गृहीते सांगा. प्रश्न 6वा, महत्तम सामाजिक हिताच्या तत्वाचे निकष स्पष्ट करा. प्रश्न 7वा, महत्तम सामाजिक हिताच्या तत्वाच्या मर्यादा सांगा. अशा प्रकारे ही प्रश्न तुम्हाला 10 मार्कसाठी विचारली जातात. प्रश्न तिसरा, दीर्घोत्तरी प्रश्न. पहिला प्रश्न, सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय? खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यातील साम्य व भेद स्पष्ट करा. प्रश्न दुसरा, सार्वजनिक आयव्ययाची व्याख्या सांगून सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा. प्रश्न तिसरा, डॉक्टर डाल्टन यांचे महत्तम सामाजिक हिताचे तत्व स्पष्ट करा. महत्तम सामाजिक हिताचे निकष कोणते? प्रश्न चौथा, डॉक्टर डाल्टन यांच्या महत्तम सामाजिक हिताच्या तत्वाचे टीकात्मक परीक्षण करा. प्रश्न 5वा, डॉक्टर डाल्टन यांचे
महत्तम सामाजिक हिताचे तत्त्व विशद करून त्याच्या मर्यादा आणि अडचणी सांगा. अशा प्रकारे ही 5 प्रश्न तुम्हाला 20 मार्क्ससाठी विचारली जातात. ही प्रश्न अतिशय महत्त्वाची आहेत. त्यामुळे ह्या सर्व प्रश्नांचा व्यवस्थितरित्या तुम्ही अभ्यास करायचा आहे. थँक्यू.